आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। केदारनाथमध्ये यात्रा मार्गावर भूस्खलन, 15हून अधिक लोक बेपत्ता। एलॉन मस्क टेल्साचे पहिले कार्यालय पुण्यात उघडणार। शालेय विद्यार्थ्यात दडपण चित्रपटाचे प्रमोशन। सिद्धरामय्या यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। मुंबईतील गोळीबाराच्या घटनेचा निषेध। बीएससी टेक्सटाईल मॉलतर्फे डबल डिस्काउंट योजना। ज्येष्ठ व्यापारी यल्लाप्पा सामजी यांचं निधन। ग्राहक आयोग स्थापना करण्याची मागणी। वाघराळीत वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह आढळल्याने खळबळ। होणगाव ग्रामपंचायत अध्यक्षपदी जिजाबाई धुडुम। जरा सांभाळून। अरे अरे पोरांनो, उतरवा त्याला खाली। ना यार, चला रे। अरे कुठे जात आहे? थांबा ना यार। था दिन था दिन था दिन था दिन था दिन। अंधार कसं झालं? कोण बघितलं? एक्सक्यूज मी। यस, एक्सक्यूज। Who can you help me? अरे पण हे तर चुकीचं आहे। त्याला जे आवडतं, जिकडे त्याचा कल आहे ते त्याला करू दिलं पाहिजे। काय झालं? का मारताय लेकराला? ते काही नाही, माझा मुलगा मी सांगितलेलं क्षेत्र निवडणार। ही पोरं बिचारी नाराज होऊन गेली हो। जाऊ देत, माझ्या मुलाच्या भविष्याच्या कुणी आड आलेलं मला अजिबात चालणार नाही। अक्षर ग्रंथचे भव्य पुस्तक प्रदर्शन। विविध विषयांवरील विपुल पुस्तकांचा खजिना। पुस्तकांच्या विश्वाची अनोखी सफर। किर्लोस्कर रोडवरील वाङ्मय चर्चा मंडळ येथे सुरू आहे अक्षर ग्रंथचे भव्य पुस्तक प्रदर्शन। चरित्र, ललित लेख, कथा, कादंबरी, नाटक, कविता, ऐतिहासिक, विज्ञान, आरोग्य, पाकशास्त्र, आत्मकथन, खेळ, बालसाहित्य, शैक्षणिक, धार्मिक, ज्योतिष, माहितीपर, सामाजिक इत्यादी पुस्तकांची पुस्तके प्रदर्शनात उपलब्ध आहेत। सर्व पुस्तकांवर 25% पर्यंतची सवलत। अवश्य भेट द्या। वाङ्मय चर्चा मंडळ, किर्लोस्कर रोड, बेळगाव। BS Channabasappa and Sons, the textile mall at Tilakwadi, Belagavi. आपल्या पाककौशल्याला व्यासपीठ मिळवून देणारी पर्वणी स्मार्ट न्यूज घेऊन येत आहे सुवर्ण संधी। स्मार्ट न्यूजच्या प्रेक्षक वर्गासाठी आमच्या चॅनलच्या माध्यमातून सुरू होत आहे एक अभिनव रेसिपी शो, ज्याचं नाव आहे स्मार्ट शेफ। आपण बनवत असलेल्या एखाद्या चविष्ट आणि उत्तम पदार्थाची रेसिपी आमच्या शोच्या माध्यमातून लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या पाककौशल्याची दाद मिळवा। दिनांक 25 जुलैपूर्वी नाव नोंदवा। अधिक माहितीसाठी संपर्क 7259145470 किंवा 8105158162 या क्रमांकाशी संपर्क साधा। उत्तराखंडामधील केदारनाथ यात्रेच्या मार्गावर असलेल्या गौरीकुंडाजवळ गुरुवारी रात्री दरड कोसळल्याच्या घटना घडल्या। येथील एका ठिकाणी मध्यरात्री दरड कोसळल्याने पायथ्याची दुकाने प्रभावित झाली। या दुर्घटनेत नेपाळमधील नागरिकांसह 12 जण बेपत्ता झाले असून शोध मोहीम सुरू असल्याची माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली आहे। प्राथमिक माहितीनुसार केदार खोऱ्यात मुसळधार पाऊस सुरू असताना
मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली। जवळच्या टेकडीवरून मोठ्या प्रमाणात ढिगारा आणि दगड पडले, ज्याने खाली बांधलेल्या दुकानांना प्रभावित केले। घटनेनंतर बेपत्ता लोकांचा शोध आणि सुटका करण्यासाठी स्थानिक लोक, पोलीस आणि SDRF घटनास्थळी दाखल झाले। मात्र सतत ढिगारा आणि दगड पडत असल्यानं रात्री बचाव कार्य थांबवावं लागलं, असंही दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे। एलॉन मस्क टेस्लाचे पहिले कार्यालय पुण्यात उघडणार। टेस्ला भारतात आपला मोटार वाहन व्यवसाय विस्तारण्यासाठी सज्ज झालाय। एलॉन मस्कच्या टेस्ला इंडियन मोटर अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडने पुण्यातील पंचशील बिझनेस पार्क येथे कार्यालयासाठी जागा भाड्यानं घेतली आहे। टेस्ला अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं भारतातील इलेक्ट्रिक कारच्या विक्रीसाठी प्रोत्साहन आणि फायद्यांबाबत चर्चा करण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर कंपनीनं हे पाऊल उचललं आहे। रिअल इस्टेट अॅनालिटिक्स फर्म असलेल्या क्रे मॅट्रिक्सच्या मते टेस्लाने 60 महिन्यांसाठी जागा भाड्यानं घेण्यासाठी 11 लाख रुपये मासिक भाडे आणि 35 लाख रुपये सुरक्षा ठेव भरली आहे। पंचशील बिझनेस पार्क सध्या बांधकामाधीन आहे आणि त्याचा एकूण आकार 10,77,181 चौरस फूट आहे। हे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे। शालेय विद्यार्थ्यात दडपण चित्रपटाचे प्रमोशन। सामाजिक संदेश देणाऱ्या आणि विशेषतः विद्यार्थ्यात जनजागृती करणाऱ्या मराठी चित्रपट दडपणचं प्रमोशन शाळातून करण्यात आलं। यास विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला आहे। दडपण सिनेमाच्या टीमला मराठा मंडळ डिग्री आणि PU कॉलेज आणि मराठा मंडळ हायस्कूल, सेंट्रल हायस्कूल आणि जिजामाता हायस्कूल येथे प्रमोशनसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं। त्यावेळी हायस्कूल आणि महाविद्यालयीन अशा सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या टीमचे खूप जल्लोषी स्वागत केले। शनिवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी ग्लोब सिनेमागृहात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे। या चित्रपटाच्या पहिल्या खेळाची सर्व तिकिटे महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी आरक्षित केली आहेत। सिद्धरामय्या यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची शिष्टाचार भेट घेतली। ते संसद भवनात पंतप्रधानांना भेटले। गेल्या मे महिन्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची पंतप्रधानांसोबत ही पहिलीच भेट आहे। पंतप्रधान कार्यालयाने सिद्धरामय्या यांच्या मोदींसोबतच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय। पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली आणि त्यांना यावर्षी ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या दसरा उत्सवादरम्यान भारतीय हवाई दलाचा एअर शो आयोजित करण्याची विनंती केली। सिद्धरामय्या यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचीही भेट घेतली। मुंबईतील गोळीबाराच्या घटनेचा निषेध। मुंबई येथे धावत्या रेल्वेमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे। याचा शहरातील मुस्लिम धर्मबांधवांच्या वतीने निषेध करण्यात आलाय। तसेच संबंधित दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे। या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर करण्यात आलं। RPF पोलिसाच्या वेशात येऊन गोळीबार करण्यात आला होता। ही घटना निंदा आहे। याचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी धर्मबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। BSC टेक्सटाईल मॉलतर्फे डबल डिस्काउंट योजना। टिळकवाडी येथील BSC टेक्सटाईल मॉलतर्फे डबल डिस्काउंट ही अनोखी योजना जाहीर करण्यात आली आहे। या योजनेमध्ये ग्राहकांसाठी विशेष सवलतींची भेट मिळणार आहे। 20% सवलतीमध्ये कपडे खरेदीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। याबाबत मॉलचे संचालक चंद्रशेखर आणि BS मृणाल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। या योजनेमध्ये ग्राहकांना दर्जेदार कपडे रास्त दरात मिळणार आहेत। तसेच ही योजना इतर सर्वसामान्य योजनांपेक्षा वेगळी आहे, कारण यामध्ये नवीन स्टॉकमधील कपडे सवलतीच्या दरात दिले जाणार आहेत। दिनांक 6 ऑगस्ट पासून ही सवलत योजना सुरू होत आहे, असं त्यांनी सांगितलं। BSC में हमारा एक स्पेशलिटी है, हम साल में एक बार डबल डिस्काउंट करके एक फेस्टिवल, शॉपिंग फेस्टिवल कस्टमर्स के लिए डालते हैं। ये स्पेशली श्रावण मंथ में डालते हैं। श्रावण मंथ में क्यों करके, श्रावण मंथ में फेस्टिवल्स बहुत स्टार्ट होता है। लेडीज़ का फेस्टिवल लेके मेंस का गणेश चतुर्थी तक, नागर पंचमी से लेके गणेश चतुर्थी तक सब ज़्यादा फेस्टिवल अभी श्रावण मासा में स्टार्ट होता है। सो इस मासा में सब हर घर में एटलीस्ट एक कपड़ा तो खरीदना होता है। तो इस मास में जब कस्टमर को कपड़ा खरीदना पड़ता है तब हम डबल डिस्काउंट करके एक फेस्टिवल करते हैं ताकि उनको बेनिफिट उनको रीच हो सकता है। सो डबल डिस्काउंट क्या है, उसका मतलब क्या है?
BSE में आपको सबको पता है हम थ्रू आउट द ईयर 10% डिस्काउंट ऑलरेडी देते हैं MRP में। ये डबल डिस्काउंट पीरियड में 10+10 देते हैं, इसलिए इसको डिस्काउंट प्लस स्पेशल डिस्काउंट मिला के डबल डिस्काउंट करके हम श्रावण संभ्रमा करके फेस्टिवल को, शॉपिंग फेस्टिवल को सेलिब्रेट करते हैं। तो इसका और एक स्पेशलिटी क्या है, ये सब फ्रेश स्टॉक में न्यू अराइवल्स में करते हैं, क्योंकि आपने डिस्काउंट सेल नहीं तो EOSS आप सुने होंगे, वो हम क्लियरेंस सेल नहीं तो लास्ट सीज़न का स्टॉक लिक्विडेट करने के लिए करते हैं। वो सभी दुकान में करते हैं, हमारा दुकान में भी वो करते हैं, पर वो हम मार्केटिंग या पब्लिसिटी नहीं करते क्योंकि वो तो नॉर्मल है, वो सबको ऑलरेडी पता है। पर डबल डिस्काउंट क्या है, वो बहुत नया चीज़ है, सिर्फ BSE करते हैं। हमारा होम ब्रांच दावणगेरे में 1994 में ये कॉन्सेप्ट स्टार्ट किए थे, ऑलमोस्ट 30 ईयर्स तक आ रहे हैं, और उसका कस्टमर से हमारा बहुत अच्छे से सक्सेसफुल फीडबैक आ रहा है। और कस्टमर एक महीने से पहले से ही कॉल करके पूछते हैं दावणगेरे में, सर कब डबल डिस्काउंट लगा रहे करके। तो वो क्रेज़ सब उधर ऑलरेडी है। इस बार बेलगावी में हम फर्स्ट टाइम लॉन्च कर रहे हैं, तो हम सब कस्टमर को वेरी हम्बली हार्टिली इनवाइट करते हैं कि आप आओ, हमारा प्रोडक्ट देख के आप हमारा डबल डिस्काउंट प्राइस देखो, आपको ही वो बहुत खुशी से आप खरीदेंगे, और आप जाके 10 लोगों को, आपका फ्रेंड्स और फैमिली को बोलेंगे कि BSE में जाओ, डबल डिस्काउंट में खरीदी करो, आपको बहुत वैल्यू मिलेगा। ज्येष्ठ व्यापारी यल्लाप्पा सामजी यांचं निधन। मूळचे हलगा येथील रहिवासी आणि सध्या वडगाव येथे वास्तव्यास असलेले प्रतिष्ठित नागरिक, होलसेल भाजी मार्केट मधील व्यापारी यल्लाप्पा मशनू सामजी वय 68 यांचं शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झालं। यल्लाप्पा सामजी यांचा हलगा येथील अनेक सामाजिक कार्यात सहभाग होता। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे। अंतिम संस्कार हलगा येथे सायंकाळी 4 वाजता होणार आहेत। ग्राहक आयोग स्थापना करण्याची मागणी। जिल्हा न्यायालय आवारातील एका इमारतीत ग्राहक आयोग स्थापन करण्यात यावा अशी मागणी वकिलांच्या शिष्टमंडळाने बुधवारी दिनांक 2 रोजी जिल्हा अधिकारी नितेश पाटील यांच्याकडे केली। लोकांच्या हितासाठी न्यायालय आवारातील एका इमारतीत ग्राहक आयोग स्थापन करावा आणि अतिरिक्त जिल्हा ग्राहक आयोगासाठी वेगळी इमारत देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आले। यावेळी ॲडव्होकेट NR लातूर, ॲडव्होकेट दर्याप्पा बैलगे, ॲडव्होकेट रुपेश लातूर, ॲडव्होकेट रोहित लातूर, ॲडव्होकेट अनिल शिंदे आदी उपस्थित होते। वाघराळीत वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह आढळल्याने खळबळ। नेसरीपासून जवळ असणाऱ्या वाघराळी तालुका गडिंग्लज येथील केंद्रीय रेल्वे पोलीस दलातील निवृत्त कर्मचारी सिद्धू तुकाराम सुतार वय 70, त्यांची पत्नी बायाका सिद्धू सुतार वय 65 या वृद्ध दाम्पत्याचे 2 स्वतंत्र खोलीत मृतदेह आढळून आले आहेत। या घटनेमुळे नेसरी परिसरात खळबळ उडाली आहे। याबाबतची फिर्याद नातेवाईक दीपक धोंडीबा लोहार वय 36 यांनी नेसरी पोलीस ठाण्यात दिली आहे। वृद्ध दाम्पत्याचा खून की आत्महत्या हे कारण अस्पष्ट आहे। नेसरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे आणि सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला। पोलीस तपास आणि शवविच्छेदन रिपोर्ट हाती आल्यानंतर त्याचं कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे। होणगा ग्रामपंचायत अध्यक्षपदी जिजाबाई धुडूम। होणगा ग्रामपंचायतीवर काँग्रेस पक्षाने बाजी मारली आहे। काँग्रेसतर्फे अध्यक्षपदी जिजाबाई धुडूम तर उपाध्यक्षपदी जेतून बी शेख यांची बिनविरोध निवड झाली आहे। मंगळवार दिनांक 1 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात ही निवडणूक झाली। अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्यामुळे सदर निवडणूक बिनविरोध झाली। या ग्रामपंचायतीत 27 सदस्यांपैकी 17 सदस्य उपस्थित होते। निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसचे माजी ग्रामपंचायत अध्यक्ष भैरू कांबळे, सिद्धप्पा कांबळे, रवी कणबरकर, बसाप्पा नाईक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया। रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी। ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुति गली बेलगाम। मन भाए आराधना।
बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 सतीश जारकीहोळी फाउंडेशन तर्फे रफी के रंग रियाज के संग हा कार्यक्रम नुकताच कुमार गंधर्व रंगमंदिरात झाला। त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी उपस्थित होते। यावेळी प्रख्यात गायक मोहम्मद रफी यांच्या स्मरणार्थ रियाज चौगला यांनी त्यांच्या लोकप्रिय गाण्यांचे सादरीकरण केले। त्याला श्रोत्यांनी उत्तम प्रतिसाद दिला। त्यानंतर फाउंडेशन तर्फे मंत्री जारकीहोळी आणि रियाज चौगला यांना 10 लाख रुपयांची देणगी दिली। यावेळी आमदार राजू सेठ, विश्वास वैद्य, गणेश हुक्केरी, माजी मंत्री वीरकुमार पाटील, युवा नेते राहुल जारकीहोळी, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे आदी उपस्थित होते। आरसीयूमध्ये नामदेव धोंडो महानोरांना श्रद्धांजली। राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभागाकडून गुरुवारी ज्येष्ठ कवी नामदेव धोंडो महानोर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। अध्यक्षस्थानी मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत वाघमारे होते। प्राध्यापक डॉक्टर वाघमारे म्हणाले, महानोर यांच्या निधनाने मराठी साहित्याची हानी झाली आहे। अतिशय तरल कवी म्हणून त्यांची मराठी साहित्यात ख्याती होती। त्यांनी कविता, गीतलेखन, कादंबरी, ललित लेखन केलं आहे। निसर्गातील विविधता त्यांनी शब्दबद्ध केली। त्यांचं कार्य भरीव आहे। मराठी कविता समृद्ध करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे। यावेळी प्राध्यापक डॉक्टर मनीषा नेसरकर, प्राध्यापक डॉक्टर मैजोद्दीन मुत्तवल्ली, प्राध्यापक डॉक्टर संजय कांबळे यांनीही महानोर यांच्या साहित्याचा आढावा घेतला। यावेळी विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। कंगराळी खुर्दमध्ये 2 लाखांची घरफोडी। भर दिवसा 2 लाख रुपयांची घरफोडी झाल्याची घटना बुधवारी कंगराळी खुर्दमध्ये उघडकीस आली। 4.5 तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि 70 ग्राम चांदी असा सुमारे 1,84,000चा ऐवज चोरट्यांनी लांबवला। दुपारी अवघ्या 24 मिनिटात ही घरफोडी झाली। या प्रकरणी पाटील गल्लीतील रघुनाथ उर्फ बाळ टोपाण्णा पाटील यांनी एपीएमसी पोलिसात फिर्याद दिली आहे। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सध्या शेती हंगाम सुरू असल्याने पाटील कुटुंबीय शेतीकडे गेले होते। त्यांचा मुलगा योगेश हा कॉलेजला गेला, परंतु तो पुन्हा लवकरच घरी परत आला। यावेळी घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचं दिसून आलं। तिजोरीतील साहित्य विस्कटून त्यातील झुमके, गंठण, 4 जोड पैंजण चोरून नेले। त्यातील सोन्याचे दागिने 4.5 तोळ्यांचे तर चांदीचे 7 तोळ्यांचे आहेत। या घटनेची माहिती एपीएमसी पोलिसांना देण्यात आली। डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये अवयवदान दिवस साजरा। अवयवदानाबाबत अनेक गैरसमज आहेत। हे गैरसमज दूर करण्याचं आव्हान सर्वांसमोर आहे, असं मत शहर पोलीस आयुक्त एस.एन. सिद्धरामप्पा यांनी व्यक्त केलं। केएलई संस्थेच्या डॉक्टर प्रभाकर कोरे रुग्णालयात राष्ट्रीय अवयवदान दिन गुरुवारी साजरा करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाचं उद्घाटन करून ते बोलत होते। अवयवदानासाठी आवश्यक त्यावेळी ग्रीन कॉरिडॉर करण्यात येईल, असंही आयुक्त सिद्धरामप्पा यांनी सांगितलं। रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर एम दयानंद यांनी आपले विचार मांडले। यावेळी डॉक्टर आर.बी. नेर्ली, न्यायाधीश नयना नेर्ली, रेणुका जरळी, डॉक्टर राजेश पवार, डॉक्टर विश्वनाथ पट्टणशेट्टी, डॉक्टर बसवराज बिजरगी, डॉक्टर राजशेखर सोमनट्टी आदी उपस्थित होते। हिंडलगा ग्रामपंचायत अध्यक्षपदी मीनाक्षी हित्तलमणी। हिंडलगा ग्रामपंचायत अध्यक्षपदी भाजपाच्या मीनाक्षी हित्तलमणी यांची बिनविरोध निवड झाली, तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत ग्रामविकास आघाडीच्या चेतना सुरेश आगसकेकर यांनी विजय मिळवला। त्यांनी सत्ताधारी भाजप उमेदवाराचा पराभव केला। अध्यक्षपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव होते। यासाठी सत्ताधारी भाजपच्या मीनाक्षी हित्तलमणी एकमेव सदस्या पात्र होत्या। उपाध्यक्षपदासाठी चेतना आगसकेकर आणि भाजपच्या लता उसुलकर यांनी अर्ज दाखल केला होता। त्यामुळे निवडणूक घेण्यात आली। त्यात आगसकेकर यांना 18 मते मिळाली, तर भाजपच्या लता उसुलकर यांना 16 मते मिळाली, तर 1 मत बाद झाल्यानं आगसकेकर यांना विजयी घोषित करण्यात आलं। कडोली ग्रामपंचायत अध्यक्षपदी सागर पाटील।
कडोली ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक बुधवारी चुरशीने झाली. अध्यक्षपदी सागर पाटील तर उपाध्यक्षपदी दीपा मरगाळे यांची निवड झाली. अध्यक्षपद सामान्यांसाठी खुलं असल्यानं निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला. अध्यक्षपदासाठी सागर पाटील आणि राजू कुटे यांनी अर्ज दाखल केले. यामध्ये सागर पाटील यांना 17 तर राजू कुटे यांना 10 मते मिळाली. उपाध्यक्षपदासाठी दीपा मरगाळे आणि शोभा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये दीपा मरगाळे यांना 17 तर शोभा पाटील यांना 10 मते मिळाली. यामुळे दीपा मरगाळे यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली. बेंगळुरूमधील 45 कार्यालयांवर लोकायुक्त छापे. बेंगळूर आणि मनपाच्या महसूल आणि नगररचना विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार आल्यानं लोकायुक्त पोलिसांनी शहरातील 45 कार्यालयांवर छापे टाकले. महत्त्वाच्या फाईल्स प्रलंबित ठेवणे, खाते बदल आणि इमारतीसाठी ना हरकत पत्रासाठी लाच मागितल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर लोकायुक्त पथकाने छापे टाकून कारवाई केली. बेंगळुरूच्या 28 विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाची कार्यालये, महसूल आणि शहर नियोजन कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. लोकायुक्त अधिकाऱ्यांनी एकाच वेळी 45 कार्यालयांवर छापे टाकल्यानं कार्यालयातील अधिकाऱ्यांचा गोंधळ उडाला. कन्नड विषय सक्ती, सरकारला उच्च न्यायालयाची नोटीस. राज्यात सीबीएसई, आयसीएसई शाळांत कन्नड विषय दुसरी किंवा तिसरी भाषा घेण्याबाबत सरकारने कायदा केलाय. या कायद्याला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. या प्रकरणी न्यायालयाने राज्य आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. सीबीएसई, आयसीएसई शाळांत कन्नड विषय लादल्याविरोधात दाखल याचिकेत नव्या कायद्यामुळे राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या त्यांच्या आवडीची पहिली, दुसरी किंवा तिसरी भाषा शिकण्याच्या अधिकारांवर गंभीर आणि पूर्वग्रह दूषित परिणाम होतो. याचा मुलांच्या शैक्षणिक जीवनावर मोठा परिणाम होतो. या कायद्यामुळे शाळांमध्ये कन्नड व्यतिरिक्त इतर भाषा शिकवणाऱ्या शिक्षकांच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न निर्माण होणार आहे, असं याचिकेत नमूद केलंय. लक्केबैल गावच्या डोंगरात बिबट्याचा वावर. खानापूर तालुक्यातील लक्केबैल, लोकोळी आणि जैनकोप परिसरात डोंगरी भागात बिबट्यांचा वावर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या तिन्ही गावच्या बाजूला एक डोंगर पठार आहे. या पठारात 31 जुलै रोजी एक बिबट्या काही लोकांच्या निदर्शनास आला होता. त्यानंतर 1 ऑगस्ट रोजी परिसरात 5 कुत्र्यांचा फरशा पडल्याचं दिसून आल्यानं गावकऱ्यात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. शेतवडीकडे जाणाऱ्या महिला वर्गातही भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या ठिकाणी वन खात्यानं या परिसरात सापळा रचून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी लक्केबैल ग्रामस्थांनी केली आहे. त्यानुसार वन खात्यानं बिबट्याचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. बळ्ळारी नाल्याच्या समस्या सोडवण्याची शेतकऱ्यांची मागणी. बळ्ळारी नाला परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झाल्यानंतर दरवर्षी प्रति एकर 600 ते 700 रुपये नुकसान भरपाई दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्यापेक्षा नाल्याचा विकास करावा अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहर आणि परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे बळ्ळारी नाला परिसरातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दरवर्षी नाल्यातील पाण्याच्या पुरामुळे हजारो एकर परिसरातील शेती पाण्याखाली जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्यामुळे नाल्यातील गाळ आणि जलपर्णी काढून शेतकऱ्यांना दिलासा मिळवून द्यावा अशी ही मागणी होऊ लागली आहे. बाजारपेठेतील कचऱ्याची दिवसातून 2 वेळा उचल. बेळगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कचऱ्याची उचल दिवसातून 2 वेळा करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला असून त्या अनुषंगानं कचरा संकलन करणाऱ्या 5 ऑटो टिप्पर्सचा शुभारंभ महापौर आणि उपमहापौर यांच्या हस्ते करण्यात आला. महापालिकेच्या 5 ऑटो टिप्पर्सच्या सहाय्याने दररोज सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही वेळी शहराच्या मुख्य बाजारपेठेतील कचऱ्याची उचल केली जाणार आहे. मार्केट पोलीस ठाण्याच्या आवारात काल बुधवारी या नव्या उपक्रमाचा शुभारंभ झाला. मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या संकल्पनेतून हा नवा उपक्रम सुरू केल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. यामुळे शहराच्या मुख्य बाजारपेठेतील कचऱ्याची समस्या निकालात निघणार आहे. बाजारपेठेतील स्वच्छता महत्त्वाची असल्याचं मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी म्हणाले. त्यामुळेच मुख्य बाजारपेठेतील कचऱ्याची उचल दिवसातून 2 वेळा करण्याची सूचना त्यांनी आरोग्य आणि पर्यावरण विभागाला दिली आहे. बुलक तर्फे संत कबीर साहित्यावर कार्यक्रम संपन्न.
कहत कबीर सुनो भाई साधो या कार्यक्रमातून प्राध्यापक डॉक्टर संध्या देशपांडेजींनी संत कबीरच्या साहित्यावर प्रकाश टाकला। गुरुवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी बुक लव्हर्स क्लबतर्फे लोकमान्य ग्रंथालयात हा कार्यक्रम झाला। प्रारंभी ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई आणि ज्येष्ठ कवी नाधो महानोर यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली। प्रारंभी ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई आणि ज्येष्ठ कवी नामदेव धोंडो महानोर यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली। सचिव किशोर काकडेंनी स्वागत आणि परिचय करून दिला। आपल्या अर्थपूर्ण रचनेतून कबीरांनी श्रीराम, गुरुमहिमा, विठ्ठल, वेद, अध्यात्म, जीवनाचा अर्थ, समाजकारण, रूढी याविषयी जागृती केली। संध्या देशपांडे यांनी संत कबीरांचे अनेक दोहे सांगत संपूर्ण संध्याकाळ कबीरमय केली। हलशीवाडी येथे शैक्षणिक साहित्य वितरण। मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने उचललेला खारीचा वाटा विद्यार्थ्यांना पुढील काळात महत्त्वाचा ठरेल, असं प्रतिपादन माजी तालुका पंचायत सदस्य चंद्रकांत देसाई यांनी केलं आहे। महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीनं गुरुवारी हलशीवाडी, नेरसेवाडी आदी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वितरण करण्यात आलं। प्रारंभी हलशीवाडी शाळेचे मुख्याध्यापक के.एस. जाधव यांनी उपस्थितांचं स्वागत केलं। चंद्रकांत देसाई, माजी ग्रामपंचायत सदस्य अर्जुन देसाई, गणपत देसाई आदींच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। प्रभाकर देसाई, अर्जुन देसाई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। मनोहर हालाप्पा बन्ने यांचे निधन। मूळ गाव अक्कोळ, सध्या राहणार निपाणी येथील साहित्यिक आणि पत्रकार मनोहर हालाप्पा बन्ने वय 72 यांचं गुरुवार दिनांक 3 रोजी निधन झालं। रक्षा विसर्जन शनिवार दिनांक 5 रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे। मनोहर बन्ने हे प्रतिथयश लेखक, कवी आणि चांगले समीक्षकही होते। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, भाऊ, वहिनी, पुतणे असा परिवार आहे। राजश्री राजाराम नार्वेकर यांचं निधन। लक्ष्मीनगर, हिंदलगा येथील रहिवासी, मूळच्या दड्डी, रामेवाडी, तालुका चंदगड, राजश्री राजाराम नार्वेकर वय 56 यांचं गुरुवार दिनांक 3 रोजी अल्पशा आजारानं निधन झालं। त्यांच्या पश्चात पती, 2 मुलगे, दीर, जाऊ असा परिवार आहे। होसूर, शहापूर येथील मराठा बँकेचे व्यवस्थापक राजाराम नार्वेकर यांच्या त्या पत्नी होत। रक्षा विसर्जन सोमवार दिनांक 7 रोजी सकाळी 8 वाजता दड्डी, रामेवाडी या ठिकाणी होणार आहे। अशोक यल्लाप्पा जाधव यांचे निधन। मूळचे मुजावर गल्ली, सध्या राहणार फुलबाग गल्ली येथील रहिवासी अशोक यल्लाप्पा जाधव वय 71 यांचं गुरुवार दिनांक 3 रोजी वृद्धापकाळानं निधन झालं। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे। तुकाराम भीमराव सामजी यांचं निधन। हलगा येथील रहिवासी तुकाराम भीमराव सामजी वय 65 यांचं दिनांक 3 रोजी अल्पशा आजारानं निधन झालं। ते शारदा हायस्कूल आणि हलगा कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक होते। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलगे, 2 विवाहित मुली आणि नातवंडे असा परिवार आहे। रक्षा विसर्जन सोमवार दिनांक 7 रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे। चॅम्पियन करंडकी हॉकी स्पर्धा, भारताची विजयी सलामी। कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि वरुण कुमार यांनी झळकावलेल्या 2 गोलच्या जोरावर भारतीय संघानं आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात गुरुवारी चीनवर 7-2 असा मोठ्या फरकाने विजय नोंदवला। हरमनप्रीतने 5व्या आणि 8व्या मिनिटाला सुरुवातीच्या सत्रात 2 गोल करत भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली। यानंतर सुखजीत सिंगने 15व्या मिनिटाला, आकाशदीप सिंग 16व्या मिनिटाला आणि वरुण कुमार याने 19व्या मिनिट आणि 30व्या मिनिटाला तसेच मनदीप सिंग याने 40व्या मिनिटाला गोल करत भारताच्या विजयात योगदान दिलं। पराभूत चीन संघाकडून वेनहुई 18व्या मिनिटाला आणि जिएशेंग गाओ याने 25व्या मिनिटाला गोल केले। मात्र भारताच्या फळीसमोर चीनचा निभाव लागला नाही। हरमनप्रीत आणि वरुण यांच्या गोलामुळे भारताकडे मध्यंतरापर्यंत 6 गोलची आघाडी होती। त्यांनी पहिल्या 2 सत्रात 3-3 गोल झळकावले। आकाशदीपचा मैदानी गोल वगळता भारताने सर्व गोल हे पेनल्टी कॉर्नरच्या सहाय्याने केले। चौथ्या सत्रात एकही गोल झाला नाही। भारताचा आता शुक्रवारी जपानशी सामना होणार आहे। दक्षिण विभागाने 21 वर्षांनी देवधर ट्रॉफीवर कोरले नाव, 45 धावांनी उडवला पूर्व विभागाचा धुव्वा।
देवधर करंडक 2023 मधील अंतिम सामना गुरुवारी पार पडला। या सामन्यात दक्षिण विभागीय संघाने पूर्व विभागावर 45 धावांनी विजय मिळवला। त्याचबरोबर दक्षिण विभागीय संघाने मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखाली देवधर करंडकावर नाव कोरलं। या स्पर्धेपूर्वी दक्षिण विभागाने मयंकच्या नेतृत्वाखाली दुलीप ट्रॉफी 2023 चे विजेतेपद पटकावले होते। या मोसमात दक्षिण विभाग संघाने फायनलसह एकूण 6 सामने खेळले आणि सर्व जिंकले, तर संघाचा कर्णधार मयंक अग्रवाल देखील त्यांच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला। या सामन्यात शतक झळकावणारा दक्षिण विभागाचा फलंदाज रोहन कुनुमलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं। या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण विभागाने 329 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं। प्रत्युत्तरात पूर्व विभागाचा संघ 283 धावांवर आटोपला। विंडीजची विजयी सुरुवात, भारताचा 4 धावांनी पराभव। पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने 4 धावांनी विजय मिळवला आहे। वेस्ट इंडिजने दिलेल्या 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 9 विकेट्सच्या मोबदल्यात 145 धावाच करता आल्या। भारताकडून तिलक वर्मा याने सर्वाधिक 39 धावांची खेळी केली। 5 सामन्यांच्या T20 मालिकेत वेस्ट इंडिजने 1-0 ने आघाडी घेतली। वेस्ट इंडिजने दिलेल्या 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली। आघाडीच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली। ईशान किशन आणि शुभमन गिल यांना मोठी खेळी करता आली नाही। दोन्ही सलामी फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही पार करता आली नाही। ईशान किशन अवघ्या 6 धावांवर तंबूत परतला, तर शुभमन गिल अवघ्या 3 धावा काढून बाद झाला। ईशान किशन याने 9 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने 6 धावा केल्या। 28 धावात भारताने 2 विकेट्स गमावल्या होत्या। बालिका आदर्श विद्यालयाचे दुहेरी मुकुट, सार्वजनिक शिक्षण इलाखे शहर बेळगाव यांच्या वतीने टिळकवाडी झोनल आणि छत्रपती शिवाजी महाराज क्लस्टर वडगाव शहापूर अनगोळ यांच्या 2023-24च्या स्पर्धा व्हॉलीबॉल आणि हँडबॉल डेपो मैदानावर संपन्न झाल्या। व्हॉलीबॉल प्राथमिक मुलींच्या गटात बालिका आदर्श विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला। अंतिम सामन्यात डीपी शाळेला पहिल्या सेटमध्ये 3-15 आणि दुसऱ्या सेटमध्ये 7-15 अशा फरकाने त्यांचा पराभव केला आणि माध्यमिक गटात गोमटेश हायस्कूलच्या संघाला 8-21 आणि 9-21 अशा फरकाने पराभव केला आणि बालिका आदर्शने हा प्रथम क्रमांक पटकावला। प्राथमिक गटात हँडबॉल या खेळात केएलएस शाळेच्या संघात 8-0 अशा फरकाने पराभव केला आणि अंतिम सामन्यात संतमीरा शाळेच्या संघाला 5-0 फरकाने पराभव करून प्रथम क्रमांक पटकावला। या सामन्यासाठी पंच म्हणून उमेश मजुकर, जयसिंग धनाजी, विवेक पाटील, देवेंद्र कुर्ची, चंद्रकांत पाटील, देवकुमार मंगनाई यांनी काम पाहिलं। यांना शाळेचे चेअरमन जीएन फडके, मुख्याध्यापक एनओ डोणकरी आणि मंजुनाथ गोल्लीहळी यांचे प्रोत्साहन, तर उमेश बेळगुणकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे। हँडबॉल स्पर्धेत संतमीरा बालिका आदर्श विजेते। टिळकवाडी येथील जीजी चिटणीस शाळा आयोजित श्री छत्रपती शिवाजी क्लस्टरच्या हँडबॉल क्रीडा स्पर्धेत प्राथमिक मुलांच्या गटात संतमीरा आणि मुलींच्या गटात बालिका आदर्श शाळेने विजेतेपद पटकाविले। मुलांच्या अंतिम लढतीत संतमीरा शाळेने जीजी चिटणीस शाळेचा पेनल्टी शूटआउटवर 3-2 असा पराभव केला, तर मुलींच्या गटातील अंतिम लढतीत बालिका आदर्श शाळेने जीजी चिटणीस शाळेचा 5-0 असा पराभव केला। स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून टिळकवाडी पोलीस स्थानकाचे हवालदार HY कुद्रेमनी, प्रकाश होली, टिळकवाडी शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आलं। या प्रसंगी क्रीडा शिक्षक उमेश बेळगुणकर, उमेश मजुकर, संतोष दळवी, किरण तरळेकर, PS कुरबेट, अनिल मुगळीकर, चंद्रकांत पाटीलसह प्राथमिक आणि माध्यमिक शालेय क्रीडा शिक्षक उपस्थित होते।